विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन 11,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। बेकायदेशीरपणे विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या विशाल रमेश कांबळे वय वर्ष 30 राहणार वाकरे तालुका करवीर, युवराज महादेव पाटील वय वर्ष 45 राहणार नणुंदले तालुका पन्हाळा या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 11,83,456 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। वरिष्ठांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांची पथके तयार केली। करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथे दिनांक 23/9/2025 रोजी सायंकाळीच्या सुमारास कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरून टाटा इंट्रा या मालवाहतूक वाहनातून विनापरवाना दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, योगेश गोसावी आणि सचिन जाधव यांना माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने आंबेवाडी येथे कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर सापळा रचून दारूची वाहतूक करणाऱ्या विशाल कांबळे व युवराज पाटील या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील टाटा इंट्रा गाडी नंबर MH09FL 7564 या वाहनाची तपासणी केली असता त्यात कागदी पुट्ट्यांच्या बॉक्समध्ये 8 PM स्पेशल विस्की 48 बॉटल, नंबर 1 336 बॉटल, रॉयल व्हिस्की 288 बॉटल, DSP 96 बॉटल, लंडन पिल्सनर स्ट्रॉंग 72 बॉटल, किंगफिशर 36 बॉटल, ओल्ड मंक 144 बॉटल यांच्यासह विविध कंपन्याच्या 3,83,456 रुपये किमतीची दारू आणि गुन्ह्यात वापरलेली 8 लाख रुपये किमतीची टाटा इंट्रा कंपनीची मालवाहतूक गाडी असा एकूण 11,83,456 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्या दोघांच्याकडे चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल लक्ष्मीपुरी येथील रोहित वाईन्समधून खरेदी करून तो बांबोडे येथे टर्निंग पॉईंट व हॉटेल मैत्री या ठिकाणी विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले। जप्त केलेल्या मुद्देमालासह या दोघांना करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, योगेश गोसावी, सचिन जाधव, वैभव पाटील, समीर कांबळे, प्रदीप पाटील, अमित मर्दाने, वसंत पिंगळे, गजानन गुराव, राजू कोरे आणि विजय इंगळे यांनी केली। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर।